मालेगाव ते खळबळजनक घटना घडली होती। दिनांक 11/7/2026 रोजी रात्री 9:30च्या सुमारास शंकर दिलीप पवार राहणार पिंपळगाव दाभाडी हे बचाव सर्कल ममता स्वीट सटाणा रोडने मोटरसायकलवर जात असताना पल्सर मोटरसायकलवर दोन इसम येऊन त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील 12,500 रुपये किमतीचा रेडमी मोबाईल बळजबरीने हिसकावून नेला होता। या संदर्भात छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या गुन्ह्याच्या तपासात अथर्व उर्फ बंटी राजेंद्र धनवटे वय 22 राहणार स्वप्नपूर्ती नगर दत्तमंगल स्टील जवळ सटाणा रोड मालेगाव, प्रदीप दादाजी धिवरे वय 18 वर्ष राहणार लखमापूर तालुका सटाणा, प्रेम भटू देवरे वय 18 वर्ष राहणार क्रांती फुले नगर मेट्रो शूज जवळ मालेगाव व चौथा विधी संघर्षित बालक अशा 4 जणांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरी केलेला मोबाईल आणि इतरही तब्बल 24 विविध कंपनीचे मोबाईल फोन, बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल जिचा क्रमांक MH41BZ4681 असे साधारणतः 3,48,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या गुन्ह्यात वापरलेला हा चाकू देखील हस्तगत करण्यात आलेला आहे। सदर कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, SI रोहिदास हिरे, पोलीस शिपाई पंकज डोंगरे, नितीन आहिरे, पोलीस हवालदार विलास बागडे, शरद भुसनर, शांतीलाल जगताप, भूषण आहिरे, प्रसाद देसले, भरत गांगुडे, सुजित पोटिदे, विलास पाटील, नितेश खैरनार, सलमान खाटिक आदींनी ही कारवाई केली। यांच्या या कारवाईमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व टीमचे अभिनंदन केले। अत्यंत कमी वेळामध्ये या गुन्ह्याचा तपास यांनी उघडकीस आणला आणि मुद्देमाल सहित सर्व आरोपींना, संशयित आरोपींना यांनी पकडण्यात यश मिळवले, त्याबद्दल यांचे नक्कीच अभिनंदन। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ हे पत्रकाराशी बोलताना काय बोलले बघूया सविस्तर। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू। सूरज भाऊसाहेब गुंजाळ, ॲडिशनल SP मालेगाव। आज छावणी पोलीस स्टेशनने मोबाईल स्नॅचिंगचं एक मोठं रॅकेट आणि मोठं डिटेक्शन केलेलं आहे। त्या संदर्भामध्ये आपण प्रेस ब्रीफ घेत आहोत। मालेगावमधील छावणी पोलीस स्टेशन येथे एक मोबाईल स्नॅचिंग करताना चाकूचा धाक दाखवून मोबाईल स्नॅचिंग केल्याची फिर्याद प्राप्त झाली होती। तर त्यानुसार आपण 242/26 भारतीय न्याय संहिता 2023 या कायद्याअंतर्गत 309(4)(3)(5) या कलमाअंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला होता। सदर गुन्हा हा 30 जुलै 2026 रोजी दाखल झालेला होता। सदर गुन्ह्याचे घटनास्थळ हे मालेगाव ते सटाणा रोडवरील बचाव सर्कल याच्या ममता स्वीट डेअरी जवळून सदर घटना झालेली होती आणि त्याच्यामध्ये अज्ञात इसमांनी पल्सर मोटरसायकल वापरून चाकूचा धाक दाखवून 12,500 रुपये चा रेडमी कंपनीचा मोबाईल यामध्ये त्यांनी लुटलेला होता। सदर गोष्टीचा गोपनीय बातमीदारांमार्फत तसेच तांत्रिक पुराव्यांमार्फत तपास केला असता आम्हाला याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झाले। त्याच्यामध्ये एक विधी संघर्षित बालक आहे जो साईबाबा नगर कलेक्टर पट्ट्याचा राहणार आहे। दुसरा आरोपी अथर्व उर्फ बंटी राजेंद्र धनवटे वय 22 वर्ष स्वप्नपूर्ती नगर दत्तमंगल स्टील जवळ सटाणा रोड इथे राहणार आहे। तिसरा आरोपी प्रदीप दादाजी धिवरे वय वर्ष 18 लखमापूर सटाण्याचा राहणार आहे आणि चौथा प्रेम भटू देवरे वय वर्ष 18 क्रांती फुले नगर मेट्रो शूज जवळ हा राहणार आहे। तर चौघांना आपण या गुन्ह्याच्या तपासामध्ये ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून फिर्यादीचा लुटलेला मोबाईल आपण हस्तगत केला। यामध्ये त्यांना ज्यावेळेस आपण इंट्रोगेट केलं तर त्यांनी यापूर्वी देखील अशा घटना केल्याची कबुली दिलेली आहे आणि त्याच्याला आपण विश्वासात घेऊन विचारपूस करून सदर सर्व घटना उघडकीस आणून त्याचे मोबाईल आपण हस्तगत केलेला आहे। तर सदर कारवाईमध्ये आपल्याकडे 24 मोबाईल आणि एक मोटरसायकल आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू असा आपण रिकवर केलेला आहे। ते आपण मोबाईल समोर पाहू शकता। त्याच्यामधील फिर्यादीचा जो मोबाईल आहे तो आपण परत दिलेला आहे। सध्या आपल्याकडे 23 मोबाईल आपल्या ताब्यात आहेत। प्रत्येक मोबाईलचे डिटेल्स, IMEI नंबर, त्याचं मेक मॉडेल ते डिटेल्स काढून त्याच्या मालकांपर्यंत आपण पोहोचत आहोत
आणि त्यांनी यापूर्वी तक्रार केली असेल तर त्याच्यामध्ये आपण या गुन्ह्याचा देखील तपास करत आहोत. याच्यामध्ये एकूण आत्तापर्यंत आपल्याला 3 आरोपींना आपण अरेस्ट केलं. एक विधी संघर्षित असल्या कारणाने त्याला अरेस्ट न करता त्याला बालसुधारगृहात पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकूण 5 दिवसाची पोलीस कस्टडी आपण याच्यामध्ये वापरून आरोपींकडून सदर मुद्देमाल हस्तगत केला. एक पल्सर मोटरसायकल जी त्यांनी त्यांच्या मित्राकडून आम्ही पार्सल आणायला जातो असं कारण देऊन ही मोटरसायकल घ्यायचे आणि नेहमी अशा घटना करायचे. तर त्या संदर्भात आपण छावणी पोलीस स्टेशनने 3,48,000 रुपयाचा एकूण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सदरची कारवाई ही नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सपोर्टने सदर कारवाई झालेली आहे. याच्यामध्ये छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी देखील मोलाची कामगिरी निभावून त्यांच्याकडचं गुन्हे प्रकटीकरण पथक, त्याच्यामध्ये PSI API ASI आपले हिरे, API योगेश पाटील, PSI शेखर डोमाळे, त्याच्यानंतर आपले अंमलदार पंकज डोंगरे, पोलीस शिपाई नितीन अहिरे, पोलीस हवालदार विलास बागडे, पोलीस हवालदार शरद भुसनर, पोलीस हवालदार शांतीलाल जगताप, पोलीस हवालदार भूषण अहिरे, पोलीस हवालदार प्रसाद देसले, पोलीस हवालदार भरत गांगुर्डे, पोलीस शिपाई सुजित पोटिंदे, विलास पाटील, नितेश खैरनार, सलमान खाटीक यांनी याच्यामध्ये कारवाई केलेली आहे. सदरचा तपास ASI हिरे यांच्याकडे असून आपण पुढील कारवाई करत आहोत. थँक्यू.